गावात राहतो. शिकलो सवरलो, पण नोकरी धंदा काय मिळाला नाही. एक शहरात गेलो. तिकडे एका बिल्डिंगच्या ऑफिसात कामाला लागलो. बरं तर काय झालं, त्या बिल्डिंगनं मला राहायला एक छोटीशी खोली दिली होती. तिकडेच माझा मुक्काम असायचा. जेवणासाठी मात्र जवळच्या हॉटेलात जायचो. खोलीचं भाडं वाचवायचं, कारण ती जागा बिल्डिंगचीच होती. त्यामुळे खर्च कमी व्हायचा आणि थोडंफार पैसे उरायचे. ते मी गावाला पाठवायचो, म्हणजे घरच्यांना थोडा हातभार लागायचा. माझं वय तर 25 वर्ष झालं होतं, पण अजून लग्न झालं नव्हतं. गावात माझ्या मामीची एक मुलगी होती. तिच्याशीच मला लग्न करायचं होतं. तिचे घरचेही सारखे मागे लागले होते, पण मी म्हणायचो, थोड्या वेळ धीर धरा, 1-2 वर्षांनी बघू. मग काय, मी म्हणायचो, लग्न तर करणारच, थोडं थांबा. माझे मित्र मला टोमणे मारायचे, अरे तुला मामाची मुलगी मिळत आहे, तरी तू टाळाटाळ करतोयस. आम्ही तर मुलीसाठी एवढे हेलपाटे मारतोय, पण कोणी हुडकूनही सापडत नाही. तू लवकर लग्न करून टाक. त्यांच्या बोलण्याने कधीकधी माझ्याही मनात लग्नाचे विचार घोळायचे. माझ्या खोलीच्या शेजारीच दुसऱ्या राज्यातून आलेला एक जोडपं राहायचं. त्या बाईचा नवरा मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा. संध्याकाळी काम संपलं की त्याला जे काही पैसे मिळायचे ते घेऊन तो सरळ दारूच्या दुकानात जायचा. दारू पिऊन तो घरी यायचा आणि मग बिचारीला खूप त्रास द्यायचा. त्यामुळे ती बाई पार वैतागून जायची. त्या बाईला आम्ही सगळेजण आंटी म्हणायचो. दिसायला ती खूपच सुंदर होती आणि थोडी जाडजूड होती. तिला पाहून माझ्या मनात विचार यायचा, एवढी सुंदर बायको, पण नवरा मात्र अगदी नाकारताच. तो तिला कसलाही शारीरिक आनंद देत नसेल. तिचं ते आकर्षक रूप पाहून अनेक पुरुष तिच्यावरती डोळा ठेवून होते. तिला पटवण्याचा प्रयत्न करत होते. एके दिवशी नळावर पाणी भरण्यासाठी ती माझ्या खोलीजवळ आली. ती पाणी भरायला खाली वाकली आणि माझ्याकडे रोखून पाहू लागली. मला तिचे ते मोठे मोठे दिसले. माझ्या मनात विचार आला, काय ही आंटी आपल्याला लाईन मारते की काय? म्हणून मीही तिच्याकडे बघितलं. तिचं पाणी भरून झालं, तरीही ती दारातच उभी राहून माझ्याकडे एकटक बघत राहिली. मीही तिच्याकडे शांतपणे बघत होतो. थोड्या वेळाने ती पुन्हा हातात भांडी घेऊन माझ्या खोलीजवळ आली आणि जवळ येऊन मला म्हणाली, माझ्या आयुष्याची वाट लागली आहे. मला कसलाच आनंद मिळत नाही. देवाने एवढं सुंदर रूप दिलंय, पण त्याचा काही उपयोग नाही. मी म्हणालो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. नुसतं पैसे मिळून काय उपयोग? तुम्हाला दुसरा आनंदही मिळायला हवाच की. माझं हे बोलणं ऐकून ती खूप खुशच झाली आणि माझ्याकडे एकटक बघू लागली. तिचं सौंदर्य पाहून मी मनातल्या मनात जाम खुश झालो. ती मला म्हणाली, तुम्ही घरी एकटेच दिसता, तुमचं लग्न झालं नाही का? मी म्हणालो, मी इथे एकटाच राहतो. हे ऐकून ती खूपच खुश झाली आणि म्हणाली, मग संध्याकाळी मी येते तुमच्याशी थोडं बोलायला. असं म्हणून ती आंटी तिच्या घरी निघून गेली. पण माझ्या मनात विचार आला, ही आंटी आता आपलाच वापर करून घेणार आहे वाटतं. मी संध्याकाळ होण्याची वाट बघत बसलो होतो. आंटीचा कार्यक्रम कसा करायचा याचाच विचार माझ्या डोक्यात घोळत होता. संध्याकाळी 7 वाजता तिचा नवरा दारू पिऊन आला आणि तिकडे इकडे बघत थोडी बडबड करू लागला. तिने त्याला लवकर जेवायला वाढलं आणि गप्प झोपून जा असं सांगितलं. थोड्या वेळ बडबड केल्यानंतर तिचा नवरा झोपायला आत गेला. मग काय, तिने तिच्या घराला बाहेरून कडी लावली आणि माझ्या खोलीकडे आली. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेतली. मी दुपारपासून तिचीच वाट बघत होतो. ती अगदी नटून थटून आली होती. तिचं रूप आणि फिगर पाहून माझ्या मनातले विचार उधळायलाच लागले. ती खोलीत आल्यावर तिने दरवाजा बंद करायला सांगितला. मी दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ जाऊन बसलो.
ती मला म्हणाली, खूप दिवसांपासूनची माझी एक इच्छा होती, पण ती कोणीच पूर्ण केली नाही. असं म्हणून तिने मला जवळ घेतलं. थोड्या वेळ जवळ घेतल्यावर तिने तिचे कपडे काढले आणि मलाही काढायला सांगितले. रात्रीच्या अंधारात आमचा खेळ रंगला आणि तिची आग हळूहळू शांत व्हायला लागली. बऱ्याच वेळानंतर तिच्या नवऱ्याचा आवाज येऊ लागला, म्हणून तिने घाईघाईने कपडे घातले आणि आपल्या नवऱ्याकडे धावत पळत गेली. तिच्या नवऱ्याला लघवी लागली होती, म्हणून तो मोठमोठ्याने आवाज देत होता. तिला एकदा चटक लागल्यामुळे रोज संध्याकाळी माझ्याकडे येऊ लागली आणि मीही तिचा पुरेपूर आनंद घेत होतो. काही दिवसांनी तिच्या नवऱ्याला आमच्या संबंधाची कुणकुण लागली, म्हणून मी खोली बदलण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी मी खोली बदलली, पण रात्रीची झोप लागेना, कारण माझ्याही पोपटाला सवय लागली होती. म्हणून मी काही दिवसांनी पुन्हा गावाला परतलो आणि लग्नाचा निर्णय घेतला. गावाला आलो खरं, पण मन काही रमेना. शहरातली ती रंगत, ती आंटी सगळं डोळ्यासमोरून जाईना. गावात आल्यावर मामाच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं, पण पोपटाला शहरातल्या मैनींची सवय झाली होती. गावातली साधी भोळी पोरगी त्याला कशी पुरणार? लग्नाची बोलणी झाली, तारीख ठरली, पण माझं काही मनच लागेना. रात्री अपरात्री तोच विचार डोक्यात घोळायचा. मग एक दिवस मी माझ्या मामाच्या मुलीला सगळं खरं खरं सांगितलं. तिलाही वाईट वाटलं, पण ती समजूतदार निघाली. म्हणाली, तुमचं मन जिथं रमतं तिथंच जा, उगाच माझ्या आयुष्याची माती कशाला करता? मग काय, मी पुन्हा शहराकडे निघालो. ती आंटी आता कुठे असेल, काय करत असेल याचाच विचार करत होतो. शहरात पोचल्यावर तिचा पत्ता काढला, पण ती तिथून दुसरीकडे निघून गेली होती. मग मी ठरवलं, आता हे सगळे चाळे बंद. एखादा चांगला धंदा शोधायचा आणि शांतपणे जगायचं. गावातून आणलेलं थोडेफार पैसे होते, त्यात आणखीन काही मिळून एक छोटीशी टपरी टाकली. चहा नाश्ता विकायला लागलो. हळूहळू धंदा जमला. आता बरं चाललं होतं. गावातही अधूनमधून चक्कर मारतो आणि आईवडिलांना भेटतो. लग्नाचा विचार मात्र डोक्यातून काढून टाकला. शहरातली ती मैना आणि गावातली ही साधी पोरगी, दोघीही माझ्या नशिबात नव्हत्या, हेच खरं. टपरी चांगली चालली होती, पैसेही ठीकठाक मिळत होते, पण मन काही मानेना. रात्री अपरात्री आंटीचाच विचार डोक्यात घोळायचे. मग ठरवलं की एकदा तिला जाऊन भेटायचंच. तिच्या घराचा पत्ता काढला आणि रात्रीच्या अंधारात तिच्या घरी पोहोचलो. खिडकीतून डोकावून पाहिलं तर आंटी आणि तिचा नवरा दोघे झोपले होते. मी हळूच खिडकी उघडली आणि आत शिरलो. आंटीला हलकेच उठवलं. मला पाहून ती एकदम चमकली, पण लगेच शांत झाली. नवऱ्याला काही कळू नये म्हणून तिने मला गप्प बसायला सांगितलं. मग आम्ही दोघे हळूच मागच्या दारातून बाहेर पडलो आणि जवळच्या शेतात गेलो. रात्रीच्या अंधारात आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो होतो. खूप दिवसांनी भेटल्यामुळे दोघांची आग चांगलीच भडकली होती. पहाटेपर्यंत आमचा कार्यक्रम चालला होता. पहाट झाली तसा मी तिथून निघालो आणि आंटी आपल्या घरी परतली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तिच्या घरी गेलो. यावेळी मात्र तिचा नवरा कामावर गेला होता. आंटीने मला घरात घेतलं आणि आम्ही दोघे पुन्हा एकत्र आलो. त्यानंतर आमचा हा कार्यक्रम रोजचाच झाला. दिवसा टपरी चालवायची आणि रात्री आंटीकडे जायचं, असं काही चाललं होतं माझं. एक दिवस आंटीने मला सांगितलं, आता हे रोज रोज नको, तू मला घेऊन चल तुझ्यासोबत. मीही तयार झालो. मग आम्ही दोघांनी मिळून योजना आखली. आंटीने नवऱ्याला सांगितलं, मी माहेरी जाते आणि आम्ही दोघे शहरात पळून गेलो. आता आम्ही दोघे एकत्र राहतो. आंटीला टपरीवर मदत करायला लावली आणि मी धंदा वाढवला. आता आम्ही दोघे सुखात आहोत आणि गावातल्या त्या मामाच्या मुलीला विसरून गेलो. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.